बाळाला जवळ घेणं किंवा बाळाला कडेवर घेऊन फिरणं किंवा बाळाला मांडीत ठेवणं हे बरोबर आहे का? नाही. घरचे म्हणतात तू जर बाळाला सारखं मांडीत ठेवलं तर बाळाला मांडीच्या उभीची सवय लागून जाईल, बाळ आमच्याकडे राहणारच नाही, म्हणून बाळाला सारखं सारखं खाली ठेवा. हे करणं बरोबर आहे का? चला, एका आईच्या मनातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये देणार आहे. मी श्रेया शाह, चाइल्ड बर्थ एज्युकेटर अँड लॅक्टेशन कन्सल्टंट. गर्भसंस्कार, लेबर प्रिपरेशन, पोस्ट डिलिव्हरी केअर हे सगळं करताना मला एक गोष्ट जाणवली की प्रत्येक आई ही आपल्या बाळाला खूप जास्त कनेक्टेड असते. प्रत्येक आईला एक कन्फ्युजन असतं की माझ्या बाळासाठी बरोबर करते का, मला जमतं आहे ना, माझं बाळ नीट करेल ना, माझं बाळ नीट मोठं होईल ना, आणि मी माझं बेस्ट देऊ शकेल ना. या सगळ्या डाऊटमध्ये कुठेतरी लोकांचे खंडीवर सजेशन्स जे आपल्या लाईफमध्ये येतात, हे करणं बरोबर आहे, ते करणं बरोबर आहे, ते नको करू, ते नको करू, आणि त्यामुळे आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन होतं. म्हणून हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी. चला, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचं बाळ 9 महिने पोटाच्या आतमध्ये, कोणाचाही हात लागलेला नाही आहे बाळाला. बाळ अगदी कोझी वातावरणात साईडला पाण्यामध्ये मोठं झालेलं बाळ. या सगळ्या वातावरणात बाळाचं डोकं अगदी मस्त स्पीडला वाढत होतं, बाळाचे कान साईडचे आवाज ऐकत होते, पण बाळ ते सगळं फील करत होतं जे एक आई फील करते. सो आपण आनंदी असू तर आनंद, आपण स्ट्रेसमध्ये असू तर स्ट्रेस, आणि हे सगळं बाळ फील करतं. सो बाळाचे इमोशन्स फील होत आहेत, बाळ इंटलेक्च्युअली डेव्हलप होतं आहे, तुम्ही जे काही बोलताय ते बाळाच्या कानापर्यंत, डोक्यापर्यंत जात आहे. पण बाळ सेग्रिगेशन नाही करू शकत. सेग्रिगेशन म्हणजे काय? हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे मी ऐकलं पाहिजे, हे मी नाही ऐकलं पाहिजे, याचा माझ्यावर परिणाम झाला पाहिजे, याचा माझ्यावर परिणाम नाही झाला पाहिजे, हे कोणतीच गोष्ट तुमचं पोटाचं आतलं बाळ नाही करू शकत. हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे वातावरणावरती डिपेंड करतं. पण बाळाची एक ॲबिलिटी असते सेग्रिगेशनची, ती पोटाच्या आतमध्ये डेव्हलप नाही आहे. ती बाळ जन्मल्यानंतर काही महिन्यानंतर डेव्हलप होतं. म्हणजे काय श्रेया? खूप महत्त्वाची गोष्ट, पोटाच्या आतमध्ये बाळाला माहिती आहे की माझ्या अवतीभोवती हे सगळे आवाज आहेत, मी खूप सिक्युअर्ड आणि सेफ आहे, मला बाळाचे हार्टबीट फील होत आहेत, दिसत आहेत जेव्हा मी सोनोग्राफी बघते, पण बाळाला माझे हार्टबीट 24 तास ऐकू येत आहेत. आणि सर्वात जास्त ऐकलेला आवाज कोणता आहे बाळाचा? मोस्ट ऑफ द बाळांचा नवरा बायकोचा आवाज, कारण बाळ सर्वात चांगल्या तऱ्हेने त्या 2 आवाजांना कनेक्ट होऊ शकतो. ह्या वातावरणातून जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा कित्येकही बाळांना छातीच्या जवळ येऊनच बरं वाटतं, ते पण आईच्या किंवा वडिलांच्या. कित्येकही बाळांना स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्ट स्लीप किंवा कॉन्टॅक्ट टच हे खूप जास्त आवडतं. कित्येकही बाळांना जेव्हा ते छातीच्या जवळ असतात तेव्हा ते खूप काम आणि कंपोस्ट फील करतात आणि लांब झोपतात. मग हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? चला जाणून घेऊयात. काय काय पद्धती आहेत ज्याने तुम्हाला जाणवतं की बाळ माझ्याजवळ असल्यावर जास्त सेफ आणि सिक्युअर्ड राहतं. काही चुका ज्या नाही करायचा. काही लोकांच्या सासू किंवा मम्मी म्हणतात की तुला 6 महिन्यानंतर जॉबला जायचं आहे, मग बाळाला आमची सवय जास्त राहू दे, तू फक्त ब्रेस्ट फीड कर आणि मग आमच्याकडे देऊन टाक, आम्ही बाळाला सांभाळतो. असं करायचं नाही. दुसरी गोष्ट, रात्री तू कशाला सारखी सारखी उठते, आम्ही बाटलीने बाळाला फॉर्म्युला मिल्क देऊन टाकू, तुझा आराम होऊन जाईल, मग दिवसा तू बघ आम्ही आराम करू, असं करायचं नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की रात्री ते बाळ उठताना मला बसवतच नाही, म्हणून मी रात्रीच्या वेळेस काय करते, बाटलीच देऊन टाकते, माझा नवरा किंवा मी बाटलीच देऊन टाकतो आणि मी आरामात झोपते. अशी कोणतीही चूक करायची नाही आहे. बाळाने दिवसा किंवा रात्री दर 1 तास ते 3 तासाच्या मध्ये सारखं सारखं दूध मागणं ही बाळाची गरज आहे, आणि ती बाळाची गरज आईच्या दुधाने किंवा आईच्या ब्रेस्टच्या जवळ येऊनच फुलफिल व्हायला पाहिजे, आणि बाळाला तेव्हा शांत वाटतं. बाळाला फक्त मोठं करणं हे टार्गेट नाही आहे, बाळाला सेफ, सिक्युरिटी, हॅपीनेस आणि पॉझिटिव्हिटीने मोठं करणं हे टार्गेट आहे. तर जेव्हा बाळ छातीच्या जवळ येतं, बाळ आईला फील करतं, बाळ सक करतं, तेव्हा हे सगळे इमोशन्स बाळ फील करू शकतं आणि ॲब्झॉर्ब करू शकतं. आता बाळाला जवळ घ्यायच्या काय काय पद्धती आहेत? छातीच्या जवळ ठेवणं, कुशीवर ठेवणं, कडल करणं आणि ते घेऊन रिक्लायनरवरती झोपणं, किंवा बाळाला कडल घेऊन चालणं, किंवा बेबी कॅरियर जी बॅग असते त्याच्यात बाळाला घालून ते घेऊन घरातली कामं करणं, हे आपण करायचं का? 100% करायचं, आणि जेवढं बाळाला आवडतं तेवढं करायचं. शिवाय बाळाला सवय लागली तर ठीक आहे ना. तुम्ही कोणतं बाळ बघितलं आहे जे 1 वर्षानंतर नुसतं कडेवरतीच आहे? बाळाला सवय लागली तर लागू दे, हे बाळ जास्त आनंदी आणि पीसफुल बाळ म्हणून मोठं नाही. श्रेया मी दमून जाते, माझे हात खूप दुखतात,
मग बेबी कॅरियर आणा, बेबी कॅरियरमध्ये बाळाला ठेवा आणि मग बाळाबरोबर लाईफ एन्जॉय करा. पण बाळाला कडेवर आणि जवळ ठेवून बाळं बिघडतात आणि त्यांना चुकीची सवय लागते, हे कम्प्लीट मिथ. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला पाहिजे असेल की तुमच्या बाळाने रात्री व्यवस्थित आणि शांत झोपायचं आहे, तुमच्या बाळांनी दिवसा खेळलं पाहिजे, तर बाळाला जास्तीत जास्त स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देणं महत्त्वाचं आहे. जी बाळं इन्सिक्युअर्ड फील करतात, आईवडिलांना मिस करतात, ती बाळं रात्री पण पीसफुली झोपू शकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या आयांना असं वाटतं की आपलं ब्रेस्ट फीडिंग जर्नी खूप स्मूथ व्हावी, मला दूध खूप चांगलं यावं आणि माझ्या दुधानेच माझ्या बाळाचं पोट भरावं, त्यांनी पण बाळाला खूप सारा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देणं खूप महत्त्वाचं. चौथी महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्या बाळाला काही कारणाने बाटलीने दूध किंवा फॉर्म्युला मिल्क द्यावं लागत असेल, तर मग तुम्ही बाळाला जवळ ठेवणं आणि जास्त जवळ घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण बाळाला आईचं दूध मिळत नाही आहे, जे सकिंग आहे, जे डोपामिन हॉर्मोन असतं ते बाळाच्या ब्रेनमधून रिलीज होतं, ते बाटलीमुळे रिलीज होतं. त्यामुळे जी सिक्युरिटी आणि हॅपीनेस आईकडून बाळाला मिळायला पाहिजे होती, त्याच्यावरती तुम्ही काम करायची गरज आहे. म्हणून बाळाला जास्तीत जास्त जवळ घ्या. आणि शेवटची गोष्ट, जर तुमच्या की कोणत्याही आईला वाटत असेल की मला पोस्ट डिलिव्हरी डिप्रेशन किंवा पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ नये, तर मी काय केलं पाहिजे, तर तुम्ही लोकांनी बाळाला जास्तीत जास्त जवळ घेतलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही बाळाला जास्तीत जास्त जवळ घ्या, तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की माझं बाळ खूप छान आणि व्यवस्थित मोठं होतं. आणि हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं. दुसरी एक चूक जे खूप सारे पॅरेंट्स करतात की बाळाला मांडीत ठेवतात आणि मांडीत हलवून हलवून बाळाला झोपवतात. हे बाळाला जवळ घेणं नाही आहे, हे बाळाला सवय लावणं आहे. ही सवय तुम्ही मोडली पाहिजे. सो बाळाला मांडीत घेऊन सारखं सारखं हलवून जर तुम्ही झोपायची किंवा शांत करायची सवय लावली, तर ही निगेटिव्ह सवय आहे तुमच्यासाठी. कारण कोणतीही एक सवय, सो झोपताना जर बाळाला असं 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 करून झोपायची सवय लागली, तर बाळ सारखी सारखी तीच सवय मागेल. कारण बाळ काही डीप स्लीपमध्ये सारखं जात नाही. कच्च्या झोपेत जेव्हा बाळ असतं तेव्हा बाळाला सारखं 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 मांडी हलवावी अशी लागणारच आहे तुम्हाला. म्हणून मांडीत घेऊन नसतं हलवत हलवत झोपायची सवय किंवा अखंड असं 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 हातात रॉक करायची सवय, ह्या सवयी वाईट. म्हणून खूप आधीपासून जमेल तोपर्यंत बाळाला जवळ घ्या, कुशीवर घ्या, ब्रेस्ट फीड करा. पण बाळ जेव्हा झोपेवर येईल तेव्हा बाळाला बेडवरती ठेवून असं करून झोपवायची सवय लावा. ह्या सवयींमुळे तुमच्यासाठी सर्वात फायद्याची आणि महत्त्वाची गोष्ट ही होईल की तुमचं बाळ एक इंडिपेंडेंटली झोपणारं बाळ बनेल. सो कोणत्या सवयी चांगल्या, जिथे आईच्या जवळ बाळ आहे, आईचं हार्टबीट बाळ ऐकतं आहे आणि बाळाला आवडतं आहे की आईच्या जवळ राहणं, ह्या सवयी खूप चांगल्या. पण रॉकिंग, शेकिंग, गुडघा जोरजोरात हलवून बाळाला झोपवणं, ह्या सवयी तेवढ्याच चांगल्या नाही आहेत. म्हणून जे चांगलं नाही आहे ते बंद करा, जे बरोबर आहे ते चालू ठेवा. पण ह्या सवयी तुम्हाला लक्षात ठेवून मोडल्या पाहिजेत, ज्या चुकीच्या आहेत आणि ज्या बरोबर आहेत त्या केल्या पाहिजेत. जग म्हणलं बाळाला नुसती तुझी सवय लागेल, इट्स ओके. शिवाय माझा जॉब चालू झाल्यावर जो कोणी माणूस बाळाला सांभाळते, बाळाला त्या माणसाची सवय लागेल आणि गोष्टी अगदी व्यवस्थित सुरळीत होतील. म्हणून टेन्शन घेऊ नका. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.